नमस्कार मंडळी. आज असं अचानक लाईव्ह आलो कारण संबंध मराठवाड्यात जी भयानक पूरस्थिती निर्माण झाली आहे, अशा वेळेला आपण एक कलाकार म्हणून, एक माणूस म्हणून गप्प बसू शकत नाही. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आपण वेळोवेळी काही ना काही गोष्टी करत असतो. आणि आज आपला मराठवाड्यातील प्रत्येक बांधव या भयानक पूरस्थितीमुळे संकटात आलाय. त्याच्या मागे आपल्याला ठामपणे उभं राहायचंय. माझ्या काही कलाकार मित्रांनी याच्या आधीच लोकांना आव्हान केले, जसं सुबोध आहे, अजून बाकी कलाकार मित्र आहेत. कुठलीही नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर कलाकार हे मदतीला नेहमीच पुढे असतात. म्हणजे मागच्या वेळेला जेव्हा कोल्हापूरला पूरस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा मराठी चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टीतील सर्व कलाकार एकत्र येऊन एक मोठी मदत गोळा करून तिथे पोहोचवली होती. आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना हेच आव्हान करणार आहे की या भयानक पूरस्थितीमध्ये, पुरामुळे ज्या नागरिकांचं, ज्या आपल्या बांधवांचं, ज्या आपल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय, ते नुकसान आपण भरून तर नक्की नाही काढू शकत, पण फूल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी करू शकतो. तर मित्रांनो, मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना, सर्व नागरिकांना आव्हान करतोय की आम्ही एक कलाकार म्हणून, एक नागरिक म्हणून आमच्या माध्यमातून आम्हाला जे काही शक्य आहे ते करतोच आहोत. आमची युवा स्पंदन ही जी संस्था आहे, या युवा स्पंदन संस्थेमार्फत आपण या नागरिकांना, पूरग्रस्त नागरिकांना मदत करायचं ठरलंय. याच्यामध्ये आपल्यासोबत सगळेच लोक जोडले जात आहेत. आणि आपल्याला नेहमी माहिती आहे की अशी कुठलीही जर का आपत्ती आली तर आमचे अतिशय जवळचा मित्र प्रवीण विठ्ठल तरडे हा कधीही मागे राहत नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत तर तो कधीच मागे राहत नाही. त्यामुळं तो आत्ता इथे नसल्यामुळं ही जबाबदारी छोटी प्रमाणात मी घेतोय. आणि त्यांनी सांगितल्यानुसार, त्याच्यानुसार सगळेजण, प्रवीण आम्हाला जोडला जातोय, बाकी आमचे सगळे मित्र आहेत ते आपल्याला जोडले जातात. आमचं संस्कृती प्रतिष्ठान जे आहे ते यामध्ये बहुमोलाची मदत करतंय. तर मी सर्व माझ्या फेसबुक नव्हे फक्त, तर सर्व मित्रांना पुन्हा एकदा आव्हान करीन की आपल्याला वस्तू स्वरूपात किंवा पारदर्शक रोख स्वरूपात जी काही मदत आपल्याला करणं शक्य असेल तर आपल्या त्या बांधवांना आपण करूयात. आणि त्यांची दिवाळी जी अगदी नुकतीच तोंडावर आहे ती गोड करण्याचा प्रयत्न करू. कारण या महाभयानक परिस्थितीमध्ये प्रत्येकाने आपली पीक गमावलंय, जमीन गमावलीये, म्हणजे काय 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 गमावले याची लिस्ट करत बसलो तर ते आपल्याला पुरे पडणार नाही. सगळ्यात म्हणजे आपलं गोधन, आपल्या गाई म्हशी, दूध दुभतं वाहून गेल्यात अक्षरशः. आमचा तोही एक मानस आहे. जर त्या स्वरूपाची, त्या लेवलवरती जर का मदत उभी राहिली तर तिथल्या काही शेतकऱ्यांना आम्हाला आमच्या मार्फत, आपल्या मार्फत, आपल्या सर्वांमार्फत गोधन देण्याचा प्रयत्न आहे. कारण ज्यांचं गोधन वाहून गेलंय, कारण बऱ्याच जणांची उपजीविका ह्या गाई म्हशींच्या दुधावर असते, तर असाही करण्याचा मानस आहे. खाली कमेंट बॉक्समध्ये माझे जे सहकारी आहेत, जे कायम माझ्याबरोबर छोट्या भावासारखे उभे असतात, आमचे चेतन धोत्रे, आनंद कुन्नूर, सागर पाठक, हे सगळे लोक, आणि माझे युवा स्पंदनचे सगळे सहकारी, करण सुरवसे, प्रियांका धोत्रे, प्रवीण, हे सगळे लोक आज याच्यामध्ये हिरिरीने उतरलेत. तर ज्यांना कोणाला वस्तू स्वरूपात किंवा काहीही स्वरूपात मदत करायची, त्यांच्यासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये ती लिंक येईल. त्याच्यावरती आपण नक्की जी काही आपल्याला शक्य असेल ती मदत करा. कारण आपली मदत ही इथे छोटी वाटली तरी त्यांच्यासाठी, आपल्या बांधवांसाठी ती खूप मोठी असणार आहे. आणखी जाता जाता या व्हिडिओच्या माध्यमातून एक आव्हान असं करेन की वेगवेगळ्या संघटना आमच्यासोबत काम करत असतात, आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो. जेव्हा चित्रपट क्षेत्रात काम करतो तेव्हाही त्या संघटना काम करतात. जसं मी मागाशी उल्लेख केला तसं संस्कृती प्रतिष्ठान पुणे
हे याच्यामध्ये खूप मोठा वाटा उचलणार आहे. युवा स्पंदन आणि संस्कृती प्रतिष्ठान असं. त्याच्या बरोबरीनेच ज्या चित्रपटाशी संबंधित संघटना आहेत, जशी आमची मनसे चित्रपट सेना आहे, त्यानंतर आमचा बाबा पाटील राष्ट्रवादी चित्रपट आघाडी आहे, कौस्तुभ कुलकर्णी शिवसेना चित्रपट सेना आहे, आणि ज्या ज्या अशा चित्रपट सेना असतील, चित्रपट आघाडी असेल, आमचा मंदार भाऊ जोशी आहे, त्यांची एक आरपीआयची संघटना आहे. मी या सर्वांना आवाहन करीन की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात ही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवूयात. जाता जाता एवढंच की आमची शिखर संस्था जिला मानली जाते ती म्हणजे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, आणि आमचे अतिशय जवळचे मित्र मेघराज राजे भोसले हे देखील या मदत कार्यामध्ये आणि आपल्याशी जोडले जाणार आहेत. मी फक्त एकटा नव्हे तर मी प्रातिनिधिक स्वरूपात आत्ता कलाकार म्हणून, एक नागरिक म्हणून तुमच्या समोर आलोय. परंतु पुण्यातले सर्व कलाकार मित्र, सर्व रंगभूमीवरचे, पडद्यावरचे, पडद्यामागचे सगळे कलाकार मित्र यांनाही मी आवाहन करीन की मित्रांनो, जसं आपण कोल्हापूरच्या पुराच्या वेळेला सगळे एकत्र उभे राहिलो, आत्ताही उभे राहू आणि मराठवाड्यातील त्या आपल्या बांधवांचे, म्हणजे जे बांधच राहिले नाहीत त्यांच्या शेतांचे, त्या बांधवांचे अश्रू थोडेफार पुसण्याचा प्रयत्न करू. आपण त्यांच्यावर कुठलीही मेहरबानी करत नाही, कारण तो बळीराजा आयुष्यभर आपल्यावरती मेहरबानी करतो. तो जे शेतात पिकवतो ते आपल्या ताटात येतं. आज त्याच्या शेतातच नाही राहिलं तर उद्या आपल्या ताटात कसं येणार. म्हणून त्या शेतकरी बांधवाच्या सोबत, तिथल्या नागरिकांसोबत आपलं उभं राहणं हे पहिलं कर्तव्य आहे. म्हणून हा अट्टहास व्हिडिओ करण्याचा मी पुन्हा एकदा जाता जाता फक्त तेच आवाहन करीन की या मदत कार्यामध्ये सरळ हाताने ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की मदत करा. कारण जसं म्हणतात ना की परिस्थिती जेवढी बिकट, आमच्या तरड्यांचं डायलॉग आहे, तर समाजासाठी तेवढाच तिखट. आपल्या प्रत्येक समाज स्तरावरच्या आपल्या बांधवासाठी आज आपल्याला तिथं जाऊन उभं राहायचंय आणि त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवायची. तर मित्रांनो, आमचं युवा स्पंदन ही स्वयंसेवी संस्था याच्यासाठी खूप काम करते. त्या युवा स्पंदनचे काही डिटेल्स हे खाली कमेंट बॉक्समध्ये आत्ता आपल्याला दिसतील. चेतन मला वाटतं लाईव्ह आहे, ओंकार आहे, अनुराग आहे, माझे बरेच सहकारी युवा स्पंदनमध्ये काम करणारे इथं आहेत, ऋतुजा आहे, प्रशांत दिसतोय. तर सगळे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ते डिटेल टाकतील. आनंद माजिरे आमचे वकील आहेत. बरेच लोक इथं दिसतात आता. खरं आता मी प्रश्न उत्तरांच्या कार्यक्रमासाठी खरं तर इथं नाही, पण तेच की कमेंट बॉक्समध्ये टाकतो आणि ही मदत घेऊन आपण स्वतः तिथे जाणार आहोत. कोणाच्या मार्फत शक्य असेल ती मदत तिथे करू, पण जिथे जाणं शक्य आहे तिथे जाऊ. याच्यामध्ये आपण सरकारी संस्थांचे, जसे पोलीस विभाग आहे, आपत्ती निवारण विभाग आहे, यांचीही मदत घेणार आहोत. म्हणजे ती मदत योग्य ठिकाणी पोहोचेल. तर लक्षात ठेवा, आणि मी तुम्हाला ग्वाही देतो, तुमची जी काही मदत असेल ती योग्य लोकांना आणि योग्य ठिकाणी पोहोचेल. धन्यवाद.